कंपनीने सक्तीने लागू केलेल्या स्मार्ट मीटर विरोधात आज ढाणकी शहरात दुपारी 12 वाजेपर्यंत बंद पाळण्यात आला। या बंदला ढाणकी येथील व्यापारी महासंघाने संपूर्ण पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली। या आंदोलनात कोणत्याही एका पक्षाचा झेंडा नसून संपूर्ण ढाणकीकर एकत्र आल्याचं चित्र होते। स्मार्ट मीटर हटाव, सर्वसामान्य जनतेला वाचवा अशा घोषणांनी परिसर दडाणून सोडला होता। नागरिकांचा रोष स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी दरवाढ होणार असून सर्वसामान्यांचे कंबरले मोडणार आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। जोपर्यंत शासन आणि महावितरण हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला। स्मार्ट मीटरसाठी लई परेशान आहे। जे 200 रुपये कमाते महिन्याला 6000 रुपये होते आणि स्मार्ट मीटर 4000 5000 बिल येत आहे। लोक खाईल काय, शिक्षण देईल काय, काय करणार? सामान्य माणूस त्रस्त आहे मीटरमुळे। माझी विनंती आहे की मीटर काढून फेका। आताच ते भीक मागून खाणारी माय मलूंनी त्याला बिल आलेलं आहे 2500। काय करणार या जनताला? आणि मी सामान्य माणसं आणि व्यापारी संघाचा मी स्वागत करतो। त्यांना बंद ठेवून निषेध केलं। एवढं उन्हात तपून येतं राहत आहे, पण MSCBच्या अधिकाऱ्याला काही याचा काळजी वाटत नाही। मी कडकडीची विनंती करतो की मीटर स्मार्ट मीटर त्वरित बंद करा, नाहीतर मी हे जर नाही झाला तर आत्मदहन करणार। याची त्यांनी काळजी घ्यावी, याची जबाबदार MSCB राहणार। आणि त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे। त्या ठिकाणी जर पहिल्या मीटरचं 400 बिल येत होतं तर आता ते 4000 बिल आलं, म्हणजे 4 पट आणि 10 पटीचं बिल त्या ठिकाणी त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आलं। त्यामुळं जनतेला याचा फार मोठा त्रास होत आहे, ग्राहकांना त्रास होत आहे। म्हणून हा स्मार्ट मीटर या ठिकाणी कोणत्याही हालतीत बसवण्यात येऊ नये अशी सर्व पक्षीयांच्या, सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की जे जादा बिल आलेले आहे, आज तुम्हाला सांगतो प्रत्येक घरामध्ये मीटरच्या माध्यमातून एवढी काही लूट या महावितरणनं केलेली आहे। जर या ठिकाणी एकीकडे लिहून देतात की उपलब्ध बिल नाही आमच्याकडे, तुमचं माहिती नाही, आणि एकीकडे देतात की 250-300 युनिट त्या ठिकाणी टाकतात। हे कोणत्या आधारावर टाकतात? आताच आपण पाहिलं की ते नाकले ते इंजिनियर आहे, ते त्या ठिकाणी सर्व पक्षीय जर आंदोलन करायला गेले, कोणता विषय घेऊन गेले तर त्या ठिकाणी ते अट्रॉसिटी करण्याची धमकी देतात आणि सामान्य माणसाला ते अशी असभ्य वर्तणूक देतात। त्यामुळे त्याची निलंबित झालं होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ढाणकी शहर हे फार मोठं शहर झालेलं आहे, नगरपंचायत झालेली आहे आणि गणपती असो, दुर्गादेवी असो, बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, अहिल्यादेवी जयंती असो, की अनेक महापुरुषांच्या जयंती असो मोठ्या उत्साहाने या पूर्ण गावामध्ये साजऱ्या होतात। आणि या गावाचा मिरवणूक रस्ता एकच आहे आणि त्या रस्त्यामध्ये हे तारं, गावात तारं, असे अनेक खंबे वाकडे, अशा अनेक समस्या आहेत, त्या सुद्धा दुरुस्त तात्काळ केल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या मिरवणुकीला किंवा गावकऱ्यांना त्रास होणार नाही। उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही पत्रकार बंधू आहात, बाळासाहेब बंदेवारचं कॉम्प्लेक्स पहा, त्याच्यासमोर तारफा त्या भाजी मंडीवाले ते लोक बसते ते गाडी घेऊन त्याच्या डोक्याला लागलेलं आहे। उद्या जर कमी माणूस गेल्यावर तुम्ही 10 लाख जरी दिले तर ते माणूस परत येणार आहे का? म्हणून MSCBला माझी मागणी आहे सर्व पक्षाच्या वतीनं, हे सुद्धा DP असो, तुटलेले वायर असो, लोटलेले वायर असो, खंबे असो, हे सुद्धा तात्काळ दुरुस्त झाल्या पाहिजे। आणि जेणेकरून आमच्या मागणी आहे स्मार्ट मीटरचं नको आणि जे वाढीव बिल आहे त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी शिबिर घेतलं पाहिजे आणि तात्काळ जे काही आम्ही इमानदारीनं भरणारी ढाणकीची जनता आहे, अनेक वर्षापासून आम्ही लाईटच घेतो आणि मीटरचेच पैसे भरतो, आताच आम्ही विरोध का करायलो ते या मागे मोठं कारण असं आहे की या ठिकाणी जे बिलाचा त्यांनी जे दिलेलं आहे बिल, ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बिल दिलेलं आहे आणि त्याला आमचा तीव्र विरोध आहे। आणि हे जर थांबलं नाही तर आम्ही गावकरी हे तर आंदोलन मोठंच आहे। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सुद्धा मोठ्या मनानं जनतेचा हा प्रश्न त्यांनी मनात धरला आणि मोठ्या मनानं आपले प्रतिष्ठान बंद केले। त्याबद्दल मी सर्व व्यापारी बांधवांचे, गावकरी बांधवांचे आणि या ठिकाणी मोर्चात उपस्थित असणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांचे, सर्व वीज ग्राहकांचे, गावकऱ्यांचे, पत्रकारांचे आणि सर्वांचे अभिनंदन करतो। आणि येत्या 5 मिनिटात या मोर्चाला सुरुवात होईल। या मोर्चा इथून डायरेक्ट या ठिकाणी येथून वर्माजी दुकान समोरून डायरेक्ट शिवाजी महाराज पुतळा, तेथून डायरेक्ट MSCBवर जाणार आहे। तेव्हा सर्वांनी या मोर्चा सामील व्हावं आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्या ठिकाणी यावं, एवढी सर्व पक्षाच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।